नमस्कार। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज शेजवान हक्का नूडल्स तयार करणार आहोत। एकदम सुटसुटीत फ्लेवरफुल असे आपले हे हक्का नूडल्स तयार होतात। बनवायला अतिशय सोपे आहे आणि एकदम झटपट तयार होतात। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। शेजवान हक्का नूडल्स तयार करण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाणीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। पाणी व्यवस्थित उकळलं की यामध्ये एक पॅकेट नूडल्स घालून घ्यायचे। नूडल्स आपल्याला बॉइल्ड करून घ्यायचे। 2 मिनिटांनंतर नूडल्सला एका चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सुट्टे करून घ्यायचे आपल्याला। आपले नूडल्स व्यवस्थित बॉइल्ड झालेले आहेत। लगेचच एका स्ट्रेनरमध्ये आपल्याला हे नूडल्स काढून घ्यायचे। नूडल्सची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी यावरती आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचंय। लगेचच यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून सगळ्या नूडल्सला व्यवस्थित चोळून घ्यायचंय। यामुळे आपले नूडल्स एकमेकांना चिटकत नाही, एकदम मोकळे राहतात। नूडल्स तयार करण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत। यामध्ये सिमला मिर्च, गाजर, कांद्याची पात, कांदा, कोबी आणि बीन्स जुलियन्स मध्ये आपण कट करून घेतलेले आहेत। आता लगेचच आपण नूडल्स तयार करायला घेऊया। पण ज्या कढईमध्ये नूडल्स बॉईल केले होते त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आपल्याला। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एकदम पातळ उभा चिरून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आहे। कांदा आपल्याला एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे। एकसारखं हलवत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। या जागी अद्रक लसूण एकदम बारीक असं चॉप करून देखील घालू शकतो आपण। 2 मिनिटांसाठी अद्रक लसूण देखील एकदम छान परतवून घ्यायचं आहे। लगेचच आपण चिरून घेतलेले जे भाज्या होत्या त्या यामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत। कोबी, बीन्स, सिमला मिर्च, गाजर, थोडीशी कांद्याची पात या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत, यामधला क्रंच आपला राहायला पाहिजे, त्यामुळे भाज्या थोड्याच आपल्याला परतायच्या आहेत। लगेचच यामध्ये आपल्याला पुढचे सॉसेस ॲड करायचे आहेत। 1 चमचा रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप, 2 चमचे शेजवान सॉस, अर्धा चमचा ग्रीन चिली पेस्ट, 1 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा विनेगर। सॉसेसमध्ये मीठ असतं त्यामुळे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सॉसेस या भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित परतवून झालं की लगेचच आपण बॉईल करून घेतलेले जे नूडल्स आहेत ते यामध्ये ॲड करायचे। नूडल्स या भाजी आणि सॉसमध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये हिरवी कांद्याची पात आपण चिरून घेतली होती ती ॲड करायची आहे। व्यवस्थित आपण नूडल्स परतवून घ्यायचे। सगळे सॉसेस आपल्या नूडल्सला लागले गेले पाहिजे। तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या नूडल्सला। एकदम टेम्पटिंग असं आपलं हे नूडल्स दिसतायत। एकसारखं हलवून घ्यायचंय। तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि एकदम टेम्पटिंग अशी आपली ही नूडल्स तयार झालेले आहेत। लगेचच यामध्ये 1 पिंच ॲरोमेट पावडर घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामुळे एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली हे नूडल्स तयार होतात। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे हे रेस्टॉरंट स्टाईल व्हेज शेजवान नूडल्स आपले तयार झालेले आहेत। फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले हे बनवून तयार झालेत। अतिशय कमी मेहनतीमध्ये भन्नाट चवीची ही रेसिपी तयार होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या सर्वांच्या आवडीची ही रेसिपी आहे। ही आज आपण घरच्या घरी मोजक्या साहित्यांमध्ये तयार केलेली आहे। एकदम सिंपल पद्धतीने आपण ही तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपण अजिबात यामध्ये फूड कलरचा वापर केलेला नाहीये, तरी देखील एकदम सुरेख असा याला कलर आलेला आहे। एकदम स्पायसी सुटसुटीत असे आपले हे नूडल्स तयार झालेले आहेत। होममेड शेजवान नूडल्स चवीला अतिशय अप्रतिम असे लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा।
कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।